तो अपघात नव्हताच, तो 100% घातपात होता. अजितदादांना संपवण्यासाठी इस्रायली मोसाद स्टाईलचा वापर झाला का? त्या रात्री अशी कोणती फाईल होती ज्यावर सही करण्यासाठी दादांना अडवून ठेवण्यात आलं? तो विदर्भातील नेता कोण होता आणि तो बडा नेता कोण ज्याच्या भेटीमुळे दादांची गाडी सुटली आणि त्यांना मृत्यूच्या विमानाने प्रवास करावा लागला? राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर सर्वात मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. सोशल मीडियावर दादा जिवंत असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम तर दिलाच, पण त्यासोबतच काही असे पुरावे मांडलेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालाय. नेमकं काय घडलं त्या रात्री? हा अपघात आहे की पॉलिटिकल मर्डर? आजच्या व्हिडिओमध्ये उलगडूया रोहित पवारांच्या त्या गंभीर आरोपांचं सत्य. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. राजकारणात काही गोष्टी जशा दिसतात तशा नसतात आणि अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याच्या अचानक विमान अपघातात अंत होणं हे कोणालाच पचवता येत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र शोकात असताना कर्जत जामखेडचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली. त्यांनी थेट शब्दात सांगितले की हा अपघात नैसर्गिक वाटत नाही, तर यात 100% घातपाताचा संशय आहे. सोशल मीडियावर अनेक जण म्हणतायत की दादा परत येतील, दादा जिवंत आहेत. पण रोहित पवारांनी या भावनांना आवार घालत दुर्दैवी सत्य स्वीकारण्याचं आवाहन केलंय. पण त्याच वेळी त्यांनी प्रशासनाला आणि सरकारला असे काही प्रश्न विचारले ज्यांची उत्तर मिळणं गरजेचं आहे. आज आपण रोहित पवारांनी मांडलेली क्रोनॉलॉजी समजून घेणार आहोत. अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि मोसादचा संदर्भ देऊन रोहित पवारांना नेमकं कोणाकडे बोट दाखवायचं आहे? रोहित पवारांनी जो घटनाक्रम मांडलाय तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा अपघात ज्या दिवशी झाला त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे. अजितदादांचं नियोजन पक्क होतं. त्यांना रस्ते मार्गाने जायचं होतं. गाडी तयार होती, ताफा तयार होता. पण नियतीचा किंवा कोण्या मानवी षडयंत्राचा खेळ तिथे सुरू झाला. रोहित पवारांच्या दाव्यानुसार प्रवासाच्या अगदी आधी पूर्व विदर्भातील एक नेता दादांकडे आला. कारण काय, तर एका महत्वाच्या फाईलवर सही हवी होती. आता प्रश्न असा पडतो की ती फाईल इतकी महत्वाची होती का की त्यासाठी उपमुख्यांचा ताफा थांबवला जावा? रोहित पवार म्हणतात की ती फाईल घरी होती, ती मंत्रालयात आणायला वेळ लागला आणि या प्रक्रियेत दादांचा खूप मौल्यवान वेळ वाया गेला. इतका उशीर होऊनही दादा कारने जाऊ शकले असते. पण संशयाची सुई इथेच थांबत नाही. रोहित पवार पुढे म्हणतात की त्यानंतर त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. त्या नेत्याची वाट बघण्यात अजून वेळ गेला. तो नेता खूप उशिरा आला आणि या दोन घटनांमुळे विदर्भाच्या नेत्याची फाईल आणि बड्या नेत्याची भेट त्यामुळे इतका उशीर झाला की दादांना नाईलाजाने रस्ते मार्गाचा प्लॅन रद्द करावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी विमान या पर्यायाची निवड केली. रोहित पवारांचा थेट सवाल आहे, हे नियोजनबद्ध होतं का? दादांना कारने जाण्यापासून रोखण्यासाठीच हा उशीर घडवून आणला गेला का? कारण जर दादा कारने गेले असते तर आज ते आपल्यात असते. हा योगायोग आहे की रचलेला सापळा? या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी जे दुसरं उदाहरण दिलं ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आहे आणि अत्यंत गंभीर आहे. त्यांनी इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादचा उल्लेख केला. रोहित पवार म्हणाले, मोसादचा एक एजंट बड्या नेत्यांना मारण्यात कुशल होता. त्याची पद्धत काय होती, तर एखाद्याला ठार करायचं असेल तर तो थेट त्या व्यक्तीला मारत नसे, तर तो त्याच्या ड्रायव्हरला किंवा पायलटला संपवायचा. का? कारण गाडी किंवा विमान चालवणारा जर संपला किंवा त्याच्यावर ताबा मिळवला तर प्रवाशाचा मृत्यू अटळ असतो. रोहित पवारांचा रोख स्पष्ट आहे. अजितदादांच्या विमानाचा जो पायलट होता व जे टेक्निकल स्टाफ होते त्यांच्यावर काही दबाव होता का? विमानाच्या अपघातात सहसा ब्लॅक बॉक्स सापडतो, कारणं कळतात. पण इथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संशय बळावतोय. पायलटला मॅनेज करून हा अपघात घडवून आणला गेलाय का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे. जर हे खरं असेल तर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर षडयंत्र ठरू शकतं. मित्रांनो, भावना आणि वास्तव यात खूप फरक असतो. गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर असे मेसेज फिरतायत की अजितदादा जिवंत आहेत, ते सुरक्षित ठिकाणी आहेत. हा फक्त एक बनाव आहे.
कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी या अफवा पसरत आहे. पण रोहित पवारांनी जड अंतकरणाने आणि पुराव्यांनीशी ते स्पष्ट केले की ते म्हणाले, दुर्दैवाने अजित पवार जिवंत राहील. दादा आता परत येणार नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की खोट्या आशेवर राहू नका. वास्तव स्वीकारणं कठीण आहे, पण ते स्वीकारावं लागेलच. पण हे वास्तव स्वीकारतानाच न्याय मागण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. विदर्भाचा तो नेता कोण? ती फाईल कशाची होती? पक्षाचा तो बडा नेता कोण ज्याने उशीर लावला? आणि मोसादच्या उदाहरणाप्रमाणे पायलट किंवा विमानात काही गडबड केली होती का? या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा अपघात नसून घातपात आहे या दाव्याला बळ मिळत राहील. रोहित पवारांनी CBI किंवा उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत. मंडळी, अजित पवार हे फक्त एक नेते नव्हते, तर ते महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज होते. जर त्यांच्या जाण्यामागे खरोखरच काही काळंबेर असेल तर ते उघडीला आलंच पाहिजे. रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे तुम्हाला किती पटतात? तुम्हाला काय वाटतं? हा निव्वळ अपघात होता की सत्तेसाठी केलेला गेम? ही फाईल आणि तो उशीर हा योगायोग असू शकतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.